बार्शी तालुक्यातील आळजापूर येथे भावाची भांडणे सोडण्यासाठी गेलेल्या भावाचा झाला मृत्यू। सविस्तर बातमीपत्र। बार्शी तालुक्यातील आळजापूर येथील भावास इसम मारहाण करत असताना भांडणे सोडण्यासाठी गेले असता पाराच्या कठड्यावरून ढकलून दिल्याने दगडावर पडल्याने डोकीस गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले। या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमोल अंगद आगरे वय 28 वर्ष, राहणार आळजापूर, तालुका बार्शी असे येथील ठार इसमाचे नाव आहे। ही घटना सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आळजापूर येथे घडली। याबाबत मयत भाऊ संजय आनंद आगरे यांनी राहणार आळजापूर, तालुका बार्शी यांनी वैराग पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मयूर अनिल दराडे राहणार आळजापूर यांच्यावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिली माहिती अशी की यातील फिर्यादी हे गावातील इसम नाना गाडेकर यास चल येथून निघून जा असे म्हणाले असता संशयित आरोपी मयूर दराडे यास म्हणालो असल्याचा गैरसमज करून घेऊन फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असता फिर्यादीचा भाऊ अमोल आगरे हा सोडण्यासाठी आला असता त्यास संशयित आरोपी दराडे याने तुला बघून घेतो असे म्हणत जीवे मारण्याच्या उद्देशाने जोरात पाराच्या कठाड्यावरून ढकलून त्याच्या डोकीस गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले। त्यामुळे फिर्यादी मयूर दराडे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे। यातील फिर्यादी संजय आगरे यांच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत। सूत्राच्या माहितीनुसार मयत अमोल आगरे यांचे प्रेत तुळजापूर येथील रुग्णालयात आहे। आरोपीस अटक केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भूमिका आगरे कुटुंबियांनी घेतली आहे। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503। चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी।